जय गुरुदेव. मणिपुरीची ऐक मोज, दशदलावरी पेरिले बीज. शिकार रूपी वर्ते सहज, समान वायू तेथीचा. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायात षडाक्षरी मंत्राचा महिमा सांगताना या महामंत्रातील प्रत्येक अक्षर शरीरातल्या 6 ऊर्जा केंद्राची शुद्धी करण्याचं कार्य करतं हे विज्ञान सांगत आहेत. नकार बीज हे मूलाधार चक्रावर आहे, मकार बीज हे स्वादिष्ठान चक्रावर आहे, शिकार बीज हे मणिपूर चक्रावर आहे, वाकार बीज हे अनाहत चक्रावर आहे, यकार बीज हे विशुद्धी चक्रावर आहे आणि ओमकार हे आज्ञा चक्रावर आहे. आपण पाहिलेलं आहे की मूलाधार चक्राचं विज्ञान काय आहे, स्वादिष्ठान चक्राचं विज्ञान काय आहे हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे. आज आपल्याला मणिपूर चक्राचं विज्ञान, मणिपूर चक्राचा षडाक्षरी महामंत्राशी मंत्रातील शिकार बीजाशी काय संबंध आहे, तेथील समान वायू कशी देहाची शुद्धी करते, कशी विचाराची शुद्धी करते, त्याच्या 10 पाकळ्या त्या कमळाच्या त्या चक्राच्या काय सांगतात हे आपल्याला या ओवीतून पाहायचं आहे. आपल्या बिंबीचे स्थान असलेल्या ठिकाणी ही ऊर्जा केंद्र आहे. त्या ऊर्जा केंद्राला मणिपूर चक्र असं अध्यात्मामध्ये म्हणतात. ही ओवी साधनेच्या प्रवासातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे बोट दाखवते. जेव्हा कुंडलिनी शक्ती स्वादिष्ठानावरून वर येते तेव्हा या मणिपूर चक्रात, तेजोमय चक्रात प्रवेश करते. आता प्रवेश केल्यानंतर तिथं काय होतं म्हणतात माऊली, मणिपुरीची ऐक मोज. या मणिपुरी चक्राची मोज ऐका. मणिपूर म्हणजे मण्याचं शहर असं प्रतिकात्मक शब्द आहे. हे चक्र शरीरातील अग्नी तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. आपल्या नाभीमध्ये अग्नी राहतो. इथं गंमत आहे म्हणतात माऊली, कारण इथूनच साधकाला खऱ्या अर्थाने सिद्धी किंवा आंतरिक प्रकाशाची अनुभूती येऊ लागते. या चक्राचा रंग लख्ख सोन्यासारखा पिवळा आहे. हे मणिपूर चक्राचं वर्णन झालं. आता दशदलावरील पेरिले बीज. सद्गुरुनाथ हे बीज मंत्र देताना षडाक्षरी महामंत्र दिल्यानंतर त्या प्रत्येक मंत्रातलं एक एक अक्षर आमच्या अज्ञानाची कशी निवृत्ती करते हे सांगतात. या चक्रावर शिकार हे बीज असते. या चक्राला 10 पाकळ्या असतात, 10 दल असतात. या 10 पाकळ्या काय आहेत, काय सांगतात, माऊलीला या पाकळ्याच्या माध्यमातून काय सांगायचं आहे, तर या 10 पाकळ्या मानवी स्वभाव धर्माच्या 10 वृत्तीचं प्रतिनिधित्व करतात. आता हे पाकळ्याचं कार्य काय, तर आपण पाहू. या दशदलावरील 10 वृत्ती आहेत. जोपर्यंत कुंडलिनी या चक्राच्या खाली असते तोपर्यंत माणूस या 10 वृत्तीच्या अधीन असतो. पण जेव्हा ही शक्ती येथे पोहोचते तेव्हा या 10 वृत्ती ज्या माणसाला खाली खेचतात, अध्यात्मातून खाली खेचतात, त्या 10 वृत्तीचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं. तर आपण पाहूया 10 वृत्ती कोणत्या. पहिली वृत्ती आहे लज्जा, म्हणजे सामाजिक किंवा मानसिक दडपणामुळे येणारा संकोच. आता आपण लिंगपूजा त्रिकाळ करू. माऊलीनं परमहंसात सांगितले त्रिकाळ लिंगपूजा. अरे लोक काय म्हणतील, तू का संन्यासी आहेस का, तू काय महाराज आहेस का 3 टाइम पूजा करायला, बायको काय म्हणेल, लेकरं काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, असा विचार येणं.
सतत शिवाय नमा म्हणावं तर लोक म्हणतील येड लागलंय का ह्याला, सारखं शिवाय नमा म्हणतोय. भजन करून पोट भरतंय का, कीर्तन करून पोट भरतंय का, नामस्मरण करून पोट भरतंय का, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील याचा विचार करून मानसिक दडपण येऊन होणाऱ्या संकोचाला काय म्हणायचं, लज्जा. ही पहिली वृत्ती आम्हाला अध्यात्माकडे जाऊ देत नाही. दुसरी आहे पिशुनता. पिशुनता म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्याची किंवा चाहडी सांगण्याची सवय. आपल्याला सवय असते, जो माणूस उपस्थित नाही त्याच्याबद्दल बोलणं, हा माणूस बरोबर नाही, हा माणूस खराब आहे, त्याचे अवगुण काढणं, त्याच्याबद्दल दुसऱ्याला चाडी सांगणं. तुम्हाला असं म्हणत होता असं सांगून त्या माणसाबद्दल दुसऱ्याच्या मनामध्ये वैरभाव पसरवण्याचं काम, याला म्हणायचं पिशुनता, चाहडी करणे. हे आम्हाला आध्यात्मिक प्रगती करू देत नाही. तिसरी वृत्ती आहे ईर्ष्या. कुणी नवीन गाडी घेतलं, आम्हाला ईर्ष्या वाटते, त्याच्या प्रगतीबद्दल मत्सर वाटतो. कुणाला सुंदर बायको मिळाली, चांगली सासरवाडी मिळाली, आम्हाला ईर्ष्या वाटते. काय हो त्याच्यापाशी कसं दिले त्यालाच माहीत. कुणी नवा शर्ट घातला, आम्हाला ईर्ष्या वाटते. कुणी चांगलं नवीन पोरगा उभारला, कीर्तन करू लागला, प्रवचन करू लागला, आम्हाला ईर्ष्या वाटते. काल जन्मलन सांगायला निघालं. ही ईर्ष्या आम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करू देत नाही. चौथी वृत्ती आहे सुषुप्ती, आध्यात्मिक आळस किंवा तामसिक निद्रा. 4ला उठा, स्नान करा, पूजा करा. कोण सांगितलंय निवांत उठू, 8ला उठू. 8ला उठायचं, पटकन पाणी ओतून घ्यायचं, चटकन लिंग पूजा करायचं आणि पटकन बाहेर निघायचं. ही जी आळशी वृत्ती आहे, तामसिक वृत्ती आहे, याला सुषुप्ती म्हणतात. पुढचं आहे विषाद, विनाकारण वाटणारी निराशा किंवा वैफल्य. एवढं आम्ही लिंगपूजा करतो, एवढं शिवपाठ करतो, एवढं मठात जातो, देवानं आम्हाला काय दिलंय अशी जी निराशा वाटते. देवानं तुम्हाला काय दिलं नाही. एक डोळा डोळ्याची किंमत विचारा. 2 लाख रुपये दिले तर तुमचा डोळा मिळणार नाही. एक दात बसवायला गेलं तर 4,000 रुपये लागतात. एक मणक्याचं ऑपरेशन करून तिथं जर थोडा स्टीलचा मणका नकली टाकला तर 1.5-2 लाख रुपये लागतात. राजे हो, हे कोट्यावधी रुपयाचं शरीर परमेश्वरानं दिलेलं आहे आणि तुम्ही म्हणता देवानं मला काय दिलं आहे, माझा भक्ती करून काय उपयोग आहे, नामस्मरण करून काय उपयोग आहे. स्वतःकडे ओळखा, स्वतःला ओळखा आणि वैफल्यातून निराशेतून बाहेर या. विषाद ही आम्हाला अध्यात्माकडे जाऊ देत नाही. कषाय, 6वी वृत्ती आहे कषाय, मनाचा कठोरपणा किंवा दयाहीनता. आणि 7वी वृत्ती आहे तृष्णा, विषयाची कधीही न संपणारी तहान. भोगलेली वस्तू, खाल्लेलीच वस्तू पुन्हा खाऊ वाटणं, पाहिलेली वस्तू पुन्हा पाहू वाटणं, पुन्हा पुन्हा तेच स्पर्श सुख घ्यावं वाटणं, पुन्हा पुन्हा तेच शब्द ऐकावं वाटणं. लाख रुपये मिळाले, पुन्हा अजून दुसरे लाख मिळण्याची तहान. जे मिळालं ते समाधान नाही, मिळालं आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. ही वृत्ती म्हणजे तृष्णा. मोह, मोह म्हणजे असत्य गोष्टींना सत्य मानून त्यात अडकणे. मी देह आहे समजणं ही माया आणि देहाच्या संबंधित लोक माझे माझे म्हणणं हा मोह आणि त्या माझे माझ्या मध्ये अडकून ईश्वरापासून लांब होणं मोह. 9वी वृत्ती आहे घृणा, तिरस्कार करण्याची भावना. कुणाचंच आम्हाला काहीच चांगलं वाटत नाही, आम्ही तिरस्कार करतो. माणूस बघितलं की कपाळाला आट्या पडतात, चेहरा वाकडा तिकडा होतो आणि घृणा करतो. हे काही लई शहाणा गेला का, प्रवचन सांगितलं म्हणजे लई भारी गेला का, याचं काय ते आम्हाला माहीत आहे की सगळं. कीर्तन करणारा दिसला त्याच्याबद्दल तिरस्कार, कुणी श्रीमंत दिसला, हे काही लई कष्ट करून मोठे झाले का, लई लोकाला लुटले, त्याच्याबद्दल तिरस्कार. कुणी नांगर हाणून शेतात कष्ट करून खाते,
हे नांगर आणून का पोट भरणार आहेच, असं केल्यानं कुठं मोठं होणार आहे काही, त्याच्याबद्दल तिरस्कार, ही घृणा करण्याची वृत्ती आणि भय, असुरक्षिततेची भावना, माझं कोणीतरी चोरून नेईल, धन चोरून नेईल, इन्कम टॅक्सची धाड पडल, सगळ्यातून पैसे वाचवून ठेवलं तर मृत्यू येईल, या 10 वृत्तीचं प्रतिनिधित्व या 10 पाकळ्या करतात मणिपूर चक्राच्या. आणि या 10 वृत्तीचं शुद्धीकरण हे शिकार बीज करतं. गुरु मंत्रात शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला गुरु मंत्र प्राप्त झाला. ओम नम शिकार बीजाचा उच्चार करताना आमची लज्जा निघून जाते. गाऊ ते अभंग, ज्याशी नाही भंग, आणू उमारंग हृदया माझी, सांडूनी आळस लाज अभिमान, करावे भजन कीर्तन. त्या शिकार बीजाचा जप केल्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार सुटून जातो आणि आम्ही नामस्मरण करतो, लिंग पूजा करतो आणि आमची लज्जा निघून जाते. पुढली पिशुनता, दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्याची सवय, चाढी करण्याची सवय. आम्ही ज्यावेळेस गुरुमंत्राचा जप करतो ते शिकार बीजरूपी अग्नी, ते अक्षर आमची वाईट बोलण्याची सवय बदलते आणि शिवाय नमा नाम घेण्यामध्ये गोडी लावते. त्या वृत्तीचं रूपांतर शुद्ध ऊर्जेमध्ये करते. आणि तिसऱ्या वृत्तीला हे शिकार बीज ईर्षेला कसं शुद्ध करतं? दुसऱ्याची प्रगती होत असलेलं पाहून आनंद होतो. ईश्वराची कृपा आहे. माझ्या हृदयात जो भगवान बसलेला आहे तोच भगवान त्याच्या हृदयात आहे. माझी जशी ईश्वराच्या कृपेनं प्रगती होत आहे तशी त्याचीही प्रगती हो, त्याचंही चांगलं हो. ही ईर्ष्या वृत्ती शुद्ध होते. सुषुप्ती आळस सांडून जातो. शिकार बीजाच्या जपानं लिंग पूजेमध्ये गोडी वाटते. पहाटे उठून स्नान करण्यामध्ये गोडी वाटते. कीर्तन, प्रवचन, गुरु माऊलीचा सत्संग श्रवण करण्यामध्ये गोडी वाटते आणि सुषुप्ती वृत्ती शुद्ध होते. पुढं विषाद, विनाकारण वाटणारी वैफल्यता. गुरु माऊलीचा उपदेश झाला, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू शिव स्वरूप आहेस, पूर्ण आहेस. हे प्रवचन ऐकलेल्या प्रवचनावर विश्वास बसतो गुरुमंत्राच्या जपानं आणि आमची निराशा निघून जाते. अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा. हे अलभ्य हा लाभ नरदेह मला मिळालेला आहे, तो शिवपूजेचे साधन आहे. कोट्यावधी रुपये दिल तरीही न मिळणारा देह मला देवाने दिला आहे, त्याची मला पूजा केली पाहिजे अशी कर्तार्थतेची भावना ही शिकार बीज शुद्ध करून विषाद घालवते. कषाय, मनाचा कठोरपणा निघून जातो शिकार बीजाच्या जपानं आणि आमच्या अंतकरणात दया येते. जीवातळी आपुला जीव अंतरी, अत्यंत कृपेने संरक्षण करी. आमच्या अंतकरणात प्राणीमात्राविषयी दया असते. पाऊल टाकताना आम्ही विचार करतो, किड्या मुंगीमध्येही माझा शिव आहे आणि माझा चुकूनही त्याच्यावर पाय पडू नये. हा कषाय वृत्तीचं दयामध्ये रूपांतर होतं. तृष्णा, विषयाची कधीही न संपणारी हाव, या वृत्तीचं शिकार बीजाच्या जपानं पूर्णतेची अनुभूती येते. मी लिंग पूजा केली, मला समाधान वाटलं. मी गुरुमंत्राचा जप केला, मी समाधानी आहे. मी प्रसाद घेतला, मी समाधानी आहे. गुरुकृपेनं मला धनसंपत्ती जी मिळाली आहे त्याच्यात मी समाधानी आहे. मला जे जे मिळालं आहे ते शिवकार्यासाठी लावण्यामध्येच माझी पूर्णता आहे असा भाव निर्माण होतो आणि आमची विषयाची तहान संपते आणि परमेश्वराच्या अनुभूतीमध्ये तृप्ती येते. मोह,
माझी बायको, माझे लेकरं इतकंच मर्यादित मानणारा मोह व्यापक होतो आणि माझा आत्मा सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे, हे विश्वच माझं घर आहे, ही सर्व माणसं माझे आहेत, माझे शरीर आहेत, अशी व्यापक मोह होतो. सर्व माझे आहेत, सर्वत्र हो सुखाचा सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ, नष्ट हो सकळ मनोमालिन्यही, असे शब्द मुखातून निघतात आणि या मोहाला हे शिकार बीज व्यापक करतं. घृणा, तिरस्कार करण्याची भावना निघून जाते आणि दुष्ट दुर्जन मंगळ, त्यांची हृदये होत निर्मळ, कळी काळ सकळ निरसोनी जाय. माणसं सगळे वाचले पाहिजेत, पण त्यांच्या अंतकरणातली वृत्ती सुधारली पाहिजे. परमेश्वराला आम्ही मागतो, आम्ही घृणा करणारी वृत्ती बदलतो आणि म्हणतो दुष्ट दुर्जन मंगळ, त्यांची हृदये होत निर्मळ. परमेश्वरा कृपा करा, माणसं दुष्ट नाहीत हो, त्यांची वृत्ती दुष्ट आहे. त्या वृत्तीला निर्मळ करा, त्या वृत्तीला कल्याणमयी करा. अशी शिकार बीजाच्या जपानं आमची घृणा कमी होते आणि लोक कल्याणाची भावना आणि भय, सर्वत्र माझा शिवच भरलेला आहे, मला कोणाची भीती नाही. मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, हा मी 3.5 हाताचा देह नाही. हे गुरुकृपेनं ज्ञान होतं आणि आमची भीती निघून जाते. जन्म मरण हा शरीराचं आहे, सुख दुःख हे मनाचं आहे, मी या सर्वांच्या पलीकडला आहे. असं ही शिकार बीज आमच्या 10 पाकळ्या जे म्हणतात ते शुद्ध करतं. माऊली म्हणतात या चक्राचं मुख्य बीज अग्नी आहे, शिकार बीज. याचा अर्थ कुंडलीच्या 10 पाकळ्याच्या केंद्रात येते, त्यावेळेस साधकाच्या सुप्त वासना जाळून त्याचं रूपांतर शुद्ध विद्येमध्ये होते. शिकार रूपी वर्ते सहज, येते शिकार बीज. शिकार बीज काय करते? आपण अग्नितत्व जठराग्नीमध्ये आपण खाल्लेलं अन्न पाचन करते. अन्नाचं पाचनच करत नाही, तर मनातील द्वैत भाव, मी आणि माझा हा भाव, अहंकार आणि स्वार्थाची येथे शिकार होते आणि ही प्रक्रिया सहज घडते आणि तेथे सर्व माझे आहेत, मी सर्वाचा आहे असा भाव होतो. पुढं म्हणतात समान वायू तेथीचा. येथील समान वायू काय कार्य करतो? समान वायू नावाप्रमाणेच शरीरातील सर्व तत्वामध्ये समानता आणि संतुलन राखतो. हा वायू शरीराच्या मध्यभागी नाभीजवळ राहून प्राण आणि अपान या 2 विरुद्ध दिशांना जाणाऱ्या वायूचे मिलन घडवून आणण्यास मदत करतो. हा वायू जठराग्नीला फुंकर घालण्याचे काम करतो. साधनेमध्ये जेव्हा समान वायू स्थिर होतो तेव्हा शरीरातील उष्णता वाढते आणि ती कुंडलिनीला वरच्या अनाहत चक्राच्या दिशेने ढकलण्यास सहाय्य करते. ऊर्जेचं वाटप, पचन झालेल्या अन्नातून मिळालेली ऊर्जा रस, रक्त, रेज, सप्तधातूमध्ये संपूर्ण शरीरात समप्रमाणात पोहोचवण्याचं कार्य हा समान वायू करतो. तर या ओवीचा सारांश असा आहे, मणिपूर चक्र हे शरीराचे पॉवर हाऊस आहे. येथे समान वायूच्या साह्याने साधकाची पचन संस्था आणि विचार प्रक्रिया दोन्ही शुद्ध होतात. ही एक मौज आहे, गंमत आहे, ज्या ठिकाणी साधकाचा आत्मविश्वास वाढतो आणि तो वैयक्तिक मर्यादेतून बाहेर पडून विश्वात्मक शक्तीशी जोडला जाण्यास सुरुवात करतो. असा या ओवीचा भाव माऊली सांगतात. ओम शांती शांती शांती.